लोक म्हणतात सोनं घेताना फक्त 3% जीएसटी लागतो, पण खरं काय आहे माहित आहे का? जीएसटीचे नियम वेगळं सांगतात आणि बहुतेकांना हे कळतच नाही. ही माहिती माहीत नसेल तर तुम्ही नकळत जास्त पैसे देतात. म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करा आणि सगळ्यांना दाखवा. सोनं खरेदी करणं आणि आपलं सोनं देऊन काम करून घेणं हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्ही नवीन दागिना विकत घेतला जिथे सोनं आणि मेकिंग एकत्रित किमतीत आहेत, तेव्हा हा कंपोजिट सप्लाय मानला जातो आणि संपूर्ण बिलावर 3% जीएसटी बसतो. पण तुम्ही आपलं सोनं देऊन फक्त डिझाईन बदललं तर हे सर्व्हिस आहे. इथे फक्त मेकिंग चार्जेसवर 5% जीएसटी लागतो. याच गोष्टीवर सगळ्यांचा गोंधळ होतो, कारण दोन्ही काम एकसारखं दिसतं पण जीएसटी वेगळा आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊ. सोनं विकत घेतलं 60,000चं, मेकिंग 5,000, 65,000 झाले. 3% जीएसटी प्रमाणे 1950 आणि आपलं सोनं देऊन फक्त काम केलं 5,000चं, 5% जीएसटी लागणार, ₹250 होतील. एकच काम दिसतं पण बिल वेगळं वेगळं लागतं. नियम समजून घेतले तरच खरेदी करताना बचत होते. पुढच्या वेळी दागिना घेताना बिल नीट वाचा आणि हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा ज्यांना अजूनही असं वाटतं की सोनं घेताना फक्त 3% जीएसटी आहे. आणि अशाच टिप्ससाठी मी म्हणजे रोहित, व्यापारी मित्र, याला फॉलो करा.